सांगली में मंत्री चंद्रशेखर बावनकुळे का पुराना बयान चर्चा में है। उन्होंने स्वीकार किया कि शादी से पहले एक मामले में उन पर आरोप लगा है और उन्हें 7 दिन जेल में रहना पड़ा, जिस पर अब राजनीतिक प्रतिक्रियाएं तेज हो गई है। सांगली में भाजपा नेता और मंत्री चंद्रशेखर बावनकुळे का एक पुराना किस्सा इन दिनों सुर्खियों में है। सोशल मीडिया पर चल रही चर्चाओं के बीच उन्होंने खुद इस मुद्दे पर प्रतिक्रिया दी। बावनकुळे ने बताया कि शादी से पहले उन पर एक नाबालिग लड़की को भगाने का आरोप लगा था, जिसके चलते उनके खिलाफ मामला दर्ज हुआ और उन्हें 7 दिन तक जेल में रहना पड़ा। उन्होंने इसे अपने जीवन का पुराना और निजी अनुभव बताते हुए कहा कि उस समय की परिस्थितियां अलग थी। उनके इस बयान के बाद राजनीतिक गलियारों में हलचल तेज हो गई है और विपक्ष इस मुद्दे को लेकर सवाल उठा रहा है। वही समर्थक इसे एक पुरानी घटना बताते हुए तुल न देने की बात। आमचं जुळलं दोघांचं प्रेम। तेव्हा ती 16 वर्षाची होती, मी 20 वर्षाचा होतो। दोघे अल्पवयीन होतो। आता अल्पवयीन असताना सरिताताई तुम्ही साक्षी आहे, आम्ही दोघं कयामत से कयामत पिक्चर पाहायला गेलो। सरिताताईचं घर ते अलंकार टाकी जवळून 200 मीटरवर आहे। कयामत से कयामत पिक्चर पाहून बाहेर आला, पोलिसांनी आम्हाला पकडलं। फुलारी साहेब म्हणजे आता आम्ही लहान लहान दिसतो, छोटे छोटे 20 आणि 16। पोलीस मध्ये मुलगी कोण आहे, तेव्हा घाबरलो पोलिसांना आम्ही। तर ती सांगून नाही आली, मी घरी सांगून नाही आलो, पाहायला गेलो पिक्चर। तर पिक्चर पाहिल्यानंतर पोलिसांनी पकडलं तर अवघड झालं। आता 16 वर्षाची माझी बायको, मी 20 वर्षाचा, ती ना घरी सांगता येत आणि मला ना सांगता येत काय केलं आम्ही। पिक्चरच पाहिला होता। त्या काळात काही फालतू चालायचं नाही, त्या काळात होता। आता हा काळ 40-35 वर्षापूर्वीचा काळ। पिक्चर पाहून आल्यानंतर पोलिसांनी पकडलं, सरळ सीताबर्डी पोलीस स्टेशनला फुलारी साहेब तुम्ही घेऊन गेले। तिथे कारण नसताना माझ्यावर अल्पवयीन मुलगी पळवून नेली म्हणून केस लावला। हा, पळवून नेली। 363, 367 टाकलं पोलिसांच्या बाजूने। 363, 366। मी 7 दिवस सेंट्रल जेलमध्ये राहिलो। सेशन कोर्टाची ट्रायल झाली, कारण 363, 366 सेशन ट्रायल आहे। मला 1.5 वर्ष कोर्टात जावं लागलं। माझी बायको जी झाली आहे ती वारंवार सांगायची, मी पळून नाही आलो, मी दोघे पिक्चर पाहायला आलो, मला कोणी पळून नेलं नाही। पोलिसांना ती वारंवार सांगायची, मी काही पळून नाही आली आहे, मी पिक्चर पाहायला आली आहे। पण नाबालिग मुलीचं बयान घेतं कोण?